माझ्यासोबत आता आहेत प्रवीण भुईर आणि त्यांना प्रवीण अंकल बोलतो. तर असे आमचे प्रवीण अंकल रांगोळी कलाकार, आमचे प्रेरणास्थळ आहेत ते. आणि मेन म्हणजे खूप जुने कलाकार आहेत. आम्हाला त्यांच्याकडनं बरंच काय काय शिकायला मिळालेलं आहे. 35 वर्ष ते कलाक्षेत्रात काम करतात. फक्त रांगोळीच असं नाही तर कलाकार म्हणजे त्यांना लोलक असं बोलतात शॉर्टकटमध्ये, जादूगर, कारण की त्यांच्या अंगात भरपूर कला आहेत. तर अशीच एक रांगोळी कला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील शिवचंद्र तिथे रांगोळी काढलेली आहे. सुंदर अशी रांगोळी दिबा पाटलांची विषय आहे ज्वलंत. तर आमच्यासाठी ते प्रेरणास्थान ह्यासाठी आहे कारण की त्यांचं एवढं वय झालं, म्हणजे आता ते 50च्या वरती आहे, तरीसुद्धा आम्ही थकतो पण ते थकत नाही आणि खूप मन लावून काम करत असतात आणि खूप मजा मस्तीमध्ये काम करतात. आणि त्यांच्यामुळे आम्हाला उत्साह येतो रांगोळी काढण्याचा. म्हणजे आमची इच्छा नसली तरी आम्हाला त्यांना बघून असं रांगोळी काढावं असं वाटतं. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्यामुळे उत्साह घेऊन त्यांचा इथे रांगोळी साकारली आहे. एनर्जीने भरलेले असे आमचे अंकल. एकच रांगोळी काढत असताना आमची पूर्ण बॅटरी लो होऊन जाते, पण ते 2-2 रांगोळ्या काढतात एका दिवसामध्ये. तर अंकल तुम्हाला एवढी एनर्जी कुठून येते? एनर्जी म्हणजे काय माहिती, जेव्हा रांगोळी हातामध्ये येते ना, ते रांगोळीची कला ही लहानपणापासून माझ्यात म्हणजे 30-35 मला तर 35 वर्ष झाले ह्या रांगोळी क्षेत्रामध्ये आहे. पण आपल्यापेक्षा लहान पोरं पण ती जोमाने रांगोळी कशी काढते, मग त्यांना हसवण्याचं का. मी रांगोळी करताना माझी रांगोळी सोडून देतो आणि दुसऱ्या आर्टिस्टकडे जातो. त्याने त्यांच्याशी मी मजा मस्ती करतो आणि त्याला सांगतो हे असे कलर टाक, ते तसे कलर टाक, अशा पद्धतीने. अरे काय माझी पटापट रांगोळी होती, तुमची अद्याप तुम्ही लहान असून तर मी बघ म्हातारा झालं तरी रांगोळी करतो. मग ते हसता हसता ते पटापट ते पण चला कशासाठी असून पण रांगोळी एक उत्साह ठेवतो तिथे रांगोळीच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये. पुढे पुढे ते पण माझ्या लेवलनेच रांगोळी करते. खरंच मी नेहमी बघते आणि मी नेहमी रांगोळीला आली ना का अंकलला बघून मला असं वाटते की कशी त्यांच्याकडे एवढी एनर्जी येत असेल. आणि दुसरे पण कलाकार आहेत, ते लोक पण म्हणजे खूप खुश असतात रांगोळी काढताना. का माहिती नाही, कारण की वर्षातनं एकदा किंवा दोनदा आम्ही असं एका ठिकाणी, एकदा जत्रेला, चंडिका मातेच्या जत्रेला आणि एकदा दिवाळीमध्ये आम्ही एकत्र सगळेजण भेटतो. त्याच्यामुळे सुद्धा हा उत्साह असेल. आणि अंकल तुम्ही नेहमीच आमच्याकडे अशी रांगोळी काढत जा आणि आम्हाला उत्साह देत. तर कलेचं कोणतंही शिक्षण न घेतले आमचे अंकल, तर ते खूप उत्साही असतात रांगोळी काढताना. आणि आजकाल इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर खूप साऱ्या रील्स येतात आमच्या रांगोळ्यांच्या. पण कोणाला असं वाटत नाही की रांगोळी शिकावी काढावी किंवा एवढे एजेड माणसं रांगोळ्या काढतात तर आपण पण काढले पाहिजे. तर अंकल तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? रांगोळी काढताना नाही का नवीन उत्साह निर्माण होतो. पूर्वी आम्ही लहान असताना जे रांगोळ्या काढायचो दुसऱ्यांच्या रांगोळ्या बघून, आम्हाला मोदगेकर सरांनी रांगोळी कशी काढायची हे शिकवलं. त्याच्यानंतर आम्ही रांगोळी काढायला आपल्या वसई तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून राज्यस्तरीय असे महाराष्ट्रभर रांगोळी करता भारत देशापर्यंत रांगोळी करतात. पण आज जेव्हा ह्या वेळेला जेव्हा या हॉलमध्ये रांगोळी काढली यावर्षी, चंद्रगाव हे कलेचे माहेरघर ओळखले जाते. कशामुळे? तर रांगोळीमुळे. पण ही रांगोळी कुठेतरी ना लुप्त होत चाललेली आहे. ह्या हॉलमध्ये ज्या 40-50 रांगोळ्या पडायच्या त्या आत्ता 30 रांगोळ्या पण पूर्ण होत नाही. ही कुठेतरी एक खंत आहे मला, की आपण केलेली कलेवर खरोखर प्रेम होतं की एक टाईमपास म्हणून रांगोळी काढत होतो. पण लोकांचे मनोगत अभिप्राय वहीमध्ये वाचतो तेव्हा आम्हाला वाटतं की कुठेतरी आपली कला जिवंत ठेवण्याचा आपण प्रयत्न जर केला, जसं तुम्ही आता माझ्यासोबत आहेत, मी तुमच्यासोबत आहे,
ती कला आपण पुढे पुढे नेत जाऊया. भले कोणी येत अगर नाही, ज्यांना शिकायचं आहे तो आपल्याशी संपर्क करील आणि आपल्या प्रदर्शनाला त्यांची रांगोळी आपल्या प्रदर्शनामध्ये कशी करून घ्यायची ते आपण त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. तिचा विषय आहे, पण तुमचं एवढं वय झालं आता 53-54 वय आहे, तर तुम्ही अजून कधीपर्यंत म्हणजे या रांगोळ्या काढतच राहणार आहे? जिथपर्यंत मी जिवंत आहे ना तिथपर्यंत कणा रांगोळीचा माझ्या हातात पडत जाईल आणि माझी कलाकृती मी लोकांपर्यंत वय हे अद्यापपर्यंत माझं एवढं वय आहे, पण लोकांना वाटते की हा 40च्या आतच आहे, पण माझ्या हातामध्ये जिथपर्यंत कला आहे तिथपर्यंत मी रांगोळी काढत जाईल बस. तर अंकलचा हा उत्साह बघून आत्ताच्या नवीन जनरेशनने हे असं म्हणजे ठरवायला पाहिजे की अंकल जसे रांगोळी काढतायत आत्तापर्यंत, तर आपण नसेल जमत तरी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. कारण की अंकल तुमच्या त्या काळामध्ये मोबाईल नव्हता का, इंस्टाग्राम नव्हता, काही सोशल मीडिया नव्हतं, टी व्ही पण मला वाटते खूप कमी असेल, तरी पण म्हणजे तुम्ही रांगोळ्या काढायचा कोणतं पेपरमधल्या न्यूजपेपरमध्ये चित्र वगैरे घेऊन त्याचा आधार घेत किंवा आजूबाजूचं नेचर बघत सगळं बघत तुम्ही रांगोळ्या काढल्या असेल. आता तर सगळे साधनं उपलब्ध आहेत, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्याच्या मनातली खंत आणि उत्साह तुम्ही जाणून घेतलाच असेल, तर ही व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही सुद्धा नक्की रांगोळी करायचा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमेलच. कारण की ही परंपरा पुढे चालवलीच पाहिजे, कारण की या मोबाईलच्या दुनियेमध्ये जर अशा कला लोप पावत चालल्यात. फक्त सगळ्यांना व्हिडिओ काढून फेमस कसं व्हायचं तेच फक्त आहे, पण कलेसाठी जगायचं का, म्हणजे कलेचा आनंद घेण्यासाठी कोणच तयार नाही आहे. तर नक्कीच आपण प्रयत्न करूया की ही कला पुढे न्यायची.